विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी किन्नर समाजाच्या मागण्या घेऊ श्री सलमा नायक गुरु, श्री सारिका गुरु व त्यांचे सहकारी तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे, आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी विभागीय उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं। नाशिक जिल्ह्यामध्ये किन्नर समाजातील जी मागणी दफनभूमीची आहे, हे दफनभूमी प्रशासनाकडून देण्यात यावी, तसेच रेशन कार्ड शासनाच्या सुविधा देण्यात याव्यात। ही मागणी देखील विभागीय आयुक्त या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यावर शासन स्तरावर चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे। नाहीतर थेट प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन यावेळेस करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात येत आहे। यावेळेस सारिका गुरु व त्यांचे सहकारी देखील यावेळेस उपस्थित होते। हे संपूर्ण आंदोलन सलमा नायक गुरु यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात येत आहे। प्रशासनाने तात्काळ ॲक्शन घेण्यात यावी, न्याय देण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन झाल्यास प्रशासन जबाबदार असेल। कारण की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सगळे प्रोसेस पूर्ण झालेली आहे। आम्ही 2020 पासून लढत आहोत, कारण की जागेसाठी किंवा आमचं जे GR पास होऊन आलेलं आहे त्याच्यासाठी, पण आमच्यापर्यंत ही सुविधा येतच नाही। बस शासनाचे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर झालं पाहिजे। जय हिंद, जय भारत। आज नाशिक या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मानवता किन्नर समाजाचे श्री सलमा गुरु यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि या ठिकाणचे उपविभागीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो किन्नर समाज जो आहे या दफनभूमीसाठी राज्य शासनाने यांना नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावं। त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक जे अधिकार जे आहेत, आम्हाला भारतीय संविधानाने आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 मध्ये जे आम्हाला राईट दिलेले आहे, सार्वभौम जे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अन्न म्हणजे रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असेल, घरकुल असेल, शासनाकडून 1 लाखापासून तर काही कोटी रुपयाचे निधी जे दिले जातात, मग कुठंतरी एक समाजाचा एक घटक जो आहे हा वंचित असतो। तर या घटकाला देखील विचारात घेऊन यांना देखील सार्वभौम अधिकार देण्यात यावे, यासाठी आम्ही आज थेट नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व आमचे हक्क घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं। आणि अधिकाऱ्यांनी देखील आमच्याशी सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला। आणि आमच्या मागणीची देखील शासन स्तरावरच नव्हे तर प्रत्यक्षरित्या त्यांनी दखल घेण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो। आणि प्रशासनाने जर ही मागणी विचारात घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली, यास देखील प्रशासन जबाबदार असेल। जय हिंद, जय भारत।